महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। चर्चेतली बातमी अशी की मानहानी प्रकरणातील खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला। राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला। हायकोर्टाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असं आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। की सजा दी है, 2 साल की सजा में ट्रायल कोर्ट ने उसको जस्टिफाई नहीं किया है बेसिकली कि 2 साल की सजा आखिर क्यों दी गई है। तो यदि ये सजा एक दिन भी कम होती तो उनकी मेंबरशिप जो सदस्यता है लोकसभा की वो नहीं जाती। दूसरी बात है, कोर्ट ने ये कहा है जो सबसे महत्वपूर्ण है कि ये जो बात है ये खाली पेटिशनर्स के राइट का सवाल है। जिस इलेक्टोरल ने उनको जिता के लोकसभा में भेजा उनके राइट्स का भी सवाल है, इसलिए महत्वपूर्ण है उनकी कन्विक्शन को स्टिक किया जाता है। राहुल गांधी का कोई हार्म करने का इंटेंशन नहीं था किसी मोदी फैमिली को, और मनोज मोदी ने जो मैटर डाला है वो खुद मोदी नहीं है बल्कि एक गुटका परिवार से आते हैं, जो कि ट्रायल कोर्ट में ये बात उन्होंने एडमिट करी है। उन्होंने सारा पढ़ के सुनाया कि पैरा नंबर ये वॉल्यूम इस पे यहाँ पर इन्होंने अपने आप को ये एडमिट किया है। एक तो ये मोदी परिवार ट्रायल कोर्ट से हाई कोर्ट से यहाँ पर स्टे हो गया है, अपील में दोबारा से जो आगे चल के जो आर्गुमेंट होगा चलेगा केस, फिलहाल अभी स्टे कर दिया गया है और राहुल गांधी की सदस्यता बहाल कर दी गई है। अब वो या सरकारची पाळंमुळं हालायला लागलेली आहेत। नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरलेले आहेत हे या सगळ्या प्रकारावरून स्पष्ट होते। राहुल गांधी आता लवकरच पूर्व पश्चिम भारत जोडो यात्रा काढणार आहेत। येणाऱ्या 4 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या पराभवाची नांदी आहे। मला असं वाटतं संविधान निर्मात्यांनी संविधान करत असताना नियमाचं, कायद्याचं, कानूनाचं जे राज्य आहे ते आज निकाल झालेला आहे। आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की राहुलजीचा संदर्भातला हा निकाल या देशाला नवं राजकीय वळण देईल आणि या देशातील हुकुमशाही, या देशातील दादागिरी, या देशातील संविधानाच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्यांचा बंदोबस्त या निकालाने आता होणार आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये देशात परिवर्तनाची सुरुवात आजच्या निकालाने होणार आहे। सत्याचा विजय या निमित्तानं झालेला आहे। नफरतच्या विचारधारेच्या विरोधात राहुलजींनी जो प्रेमाचा संदेश या देशाला देऊन देशामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं काम जे सुरू केलेलं होतं त्याचा विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे देशवासियांना राहुलजींना जो सर्वोच्च न्यायालयाने जो दिलासा दिलेला आहे त्याचा एक आनंद झालेला आहे आणि म्हणून देशामध्ये याचा उत्सव साजरा केला जातोय आणि सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर एक विश्वास या देशामध्ये आता निर्माण झालेला आहे। गेल्या अनेक महिन्यांमध्ये भारत जोडो असेल किंवा संसदेमध्ये पण त्यांची भाषणं ही भाजपला असेल हलवून ठेवत होती आणि महत्वाची गोष्ट हीच आपण पाहताय येत्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, इथे सगळीकडेच आणि ह्या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस विजयी होणार आहे हे स्पष्ट आहे। बहुमत त्यांना प्राप्त होणार आहे। कुठे ना कुठेतरी भीती बसल्यामुळे त्यांना संसदेत बोलू द्यायचं नाही म्हणून हा सगळं काही कट निर्माण केला असेल, पण आज जो दिलासा मिळालाय तो बरोबर आहे आणि या देशात लोकशाहीला कुठेतरी एक होप मिळते असं मला वाटतं। आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, सुरत न्यायालयाने दिलेला निकाल जो होता मानहानीच्या प्रकरणामधला, ज्याबद्दल मोठी चर्चा झाली, 2 वर्षाची शिक्षा, राहुल गांधींची खासदारकी रद्द होणं, त्यांना निवासस्थान सोडावं लागणं, हे सगळं तर आपण बघितलं, पण आता हा जो निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, यावरनं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काय प्रतिक्रिया आहे आणि राहिला मुद्दा त्यांच्या खासदारकीचा, तर त्यांना खासदारकी लवकरच मिळणार का? विशाल, बघितलं मी काँग्रेस मुख्यालयातच आहे आणि काँग्रेस मुख्यालयाचा माहोल जर बघितला आपण
तर सगळीकडे झेंडे आहे आणि जोरदार आनंद व्यक्त केला जातो या सगळ्या याच्यावरती। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या अनेक कार्यकर्ते इथे गाड आलेले आहेत आणि हातामध्ये फलक घेऊन आलेले आहेत। आप कहाँ से आए हैं? मैं दिल्ली से ही हूँ और मेरा नाम संदीप मिश्रा है। मैं ये लिख के लाया हूँ कि गूंगी संसद हुई बहाल, आ गया राजीव का लाल। वही राजीव का लाल जो मणिपुर में चौड़ी छाती करके बहनों के दर्द को देखने जाता है, जो संसद में गरीबों की आवाज उठाता है, जो व्यापारी और मोदी और अडानी के गठबंधन को तोड़ता है। आज न्याय के मंदिर ने, न्याय के देवता ने राहुल गांधी को आजाद किया और कहा है कि जाओ गरीबों की लड़ाई लड़ो, जाओ मजदूरों की लड़ाई लड़ो, जाओ बेसहाराओं की आवाज उठाओ। और जो अभी तक अब संसद में बहाल, उनको सदस्य तो बहाल हो जाएगा जी, संसद में सदस्य ही नहीं बहाल होंगे। राहुल गांधी जी अगले प्रधानमंत्री भी होने जा रहे हैं। प्रधानमंत्री होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि जर माहोल बघितलं तर इथे मोठ्या पद्धतीने कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। उत्साह यासाठी की लवकरच हे संसदेत पाहायला मिळेल असं त्यांचा सगळ्यांचा दावा आहे। कारण की त्यांना संसदेपासून रोखण्यासाठी या प्रकारच्या कट रचला घेतला गेला अशा प्रकारचा विरोधकांचा दावा आहे। आणि या दाव्यामध्ये जर बघितलं आपण तर कार्यकर्ते इथे उत्साहात ओसंडून वाहत आहे, घोषणा देत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पाहायला लागेल की साधारणतः इथे जर बघितलं तर आता भारत जोडो यात्रेच्याही टी शर्ट घालून इथे पोहोचलेले आहेत कार्यकर्ते। एक प्रकारे माहोल असा आहे आनंदाचा, उत्साहाचा आणि यातून कुठेतरी दिलासा मिळाला। त्या दिलासा मिळाल्यानंतर हा एक मोठा आंदोलन जो आनंद आहे तो काँग्रेस मुख्यालयात ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी आले, ढोल ताशे नगाडे मिठाईचं वाटप झालेलं आहे। त्यामुळे हा परिणाम जर बघितला विशाल आपण तर या परिणामाला काँग्रेसने सकारात्मक घेतलाय। आता विरोधक याला कसं उत्तर देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत। आणि वेळोवेळी याविषयी अपडेट घेण्याकरता आम्ही आपल्याकडे येत राहू। राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला म्हणून आता काँग्रेस कार्यकर्ते उत्सव साजरा करताना दिसत आहेत। यानंतर जाणून घेऊयात पुढली बातमी अशी की शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या 21 ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे। या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी इंद्राणी मुखर्जीनं केली आहे। दरम्यान आज सत्र न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी साक्षीदार देवेश कुमार यांची साक्ष नोंदवण्यात आली। सीबीआयनं जप्त केलेल्या मिखाईल बोराच्या गॅझेट्स डेटा रिकव्हरीच्या वेळी ते साक्षीदार होते। 42 पानी जबाब आणि पेपर्सवर सही केल्याचं त्यांनी मान्य केलं। मात्र या जबाबावर तपास अधिकाऱ्यांची सही नसल्याचं उलट तपासणीत उघड झालं। या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 21 ऑगस्टला होणार आहे। यावेळी सीबीआयच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाणार आहे। हम ऐसा एक ट्रायल फेस कर रहे हैं जो क्राइम हुआ ही नहीं, तो सबसे बड़ी बात तो वो है। तो इसीलिए हम चाहते हैं जितना जल्द से जल्द हो सके। हमने स्पीडी ट्रायल के लिए अप्लाई किया है, लेकिन ऑब्वियसली जो स्पीड से हम चाहते हैं वो स्पीड से अभी भी नहीं हो रहा है। मैं तो पहले न्याय चाहती हूँ कि मेरे साथ इस झूठे आरोप के वजह से जितना कुछ मेरे साथ अन्याय हुआ है, whether it is socially, economically, legally, in every matter or emotionally. विधान परिषद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिली। बारसूतील आंदोलनाच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलं। या आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी केला। प्रत्येक आंदोलनात ठराविकच लोक दिसतात असाही आरोप त्यांनी केला। तर दंगली घडवून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न असून त्यातूनच औरंगजेबाचा वाद अचानक होणं हा योगायोग नाही असा दावाही त्यांनी केला। तर राज्य सरकार निवडणुकांपासून पळ काढत असल्याच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। कोर्टात खटला सुरू असल्यानं निवडणुका लांबणीवर असून आम्हालाही निवडणुका हव्या आहेत, निवडणुकीसाठी आमची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं। बारसूचा एक मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केला आणि बारसूच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही रिफायनरी जी आपल्याला करायची आहे ही रिफायनरी या महाराष्ट्राच्या हिताची आहे। आपल्याला कल्पना असेल आपण उशीर केल्यामुळे याच्यामध्ये सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती त्यांनी पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पाकिस्तानला त्याचा फायदा मिळतो। औरंगजेब हा टर्किक मंगोल या वंशाचा होता। टर्किक मंगोल वंशाचे या देशात आणि पाकिस्तानात मिळून काही लाख लोक आहेत। त्यामुळे इथले लोक औरंगजेबाचे वंशज देखील नाही आहेत आणि त्यामुळे तो
कधीच इथला हिरो होऊ शकत नाही, पण अचानक हे जे काही या ठिकाणी झालं आणि मग त्यातनं दंगा दंगली, याच्या पाठीमागे काही डिझाईन आहे, काही डिसायफर आम्ही केलंही आहे. त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे, काही अटका देखील आपण केलेल्या आहेत. पण मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये आम्ही धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही, काही झालं तरी करणार नाही, जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही. मात्र कोणी औरंगजेबाचं या ठिकाणी महिमा मंडन करणार असेल तर त्याला सोडणार देखील नाही. सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे, आम्ही तयारीत आहोत, आम्हाला पाहिजे इलेक्शन. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही. आणि तरी आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे. आपण जरूर इलेक्शन कमिशनकडे जाऊन माहिती घ्या, त्यांना विचारा. आणि जर नसेल तर आपण सगळे मिळून एकत्रित जाऊ आणि त्यांना सांगू की बाबा करा इलेक्शन, काय अडचण आहे, काहीच अडचण नाहीये. यानंतर पुढे आपण बघणार आहोत इतरही बातम्या. आणि ती घडामोड अशी आहे की मालेगाव शहरातील संगमेश्वर रामसेतू पूल यासह इतर भागातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. या रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज लाईनवर सिमेंटचे ढापे नसल्याचं समोर आलं आणि त्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात होऊन वाहनधारक जखमी होतात. दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचाही या ठिकाणी अपघात झाला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान महापालिका प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून ड्रेनेजवर ढापे बसवावे अशी मागणी केली जाते. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं विघ्न लवकरच दूर होणार असून त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दंड थोपटलेत. इंदापूर ते झाराप या दरम्यान सुमारे 350 किलोमीटरच्या मार्गावर केवळ 1.5 किलोमीटरच्याच मार्गावर खड्डे बाकी आहेत. हे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गेल्या काही दिवसात खड्डेमुक्त रस्ता तयार केला जाईल अशी हमीच महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला होणारा विलंब आणि मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मागील 3 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत धो कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. तर गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसेखुर्द धरणाचे 11 वक्रद्वार अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेत. या 11 दरवाजातून 47,336 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून याचा फटका लगतच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना बसणार आहे. दुसरीकडे भीमाशंकरच्या पदरवाडी डोंगराला भेगा पडल्यात. हो, तिथल्या डोंगराला भेगा पडल्यात. 15 कुटुंबांमधील 80 लोकांचा जीव टांगणीला लागलाय. अप्पर तहसीलदारांनी याबद्दलची पाहणी केली आहे. पदरवाडीचं पुनर्वसन करण्याची जी आहे ती मागणी करण्यात येते. 15 कुटुंब आहेत पदरवाडीला या डोंगराच्या पायथ्याशी आणि त्यामध्ये एकूण 15 कुटुंबातले सदस्य जर आपण लक्षात घेतले तर 80 जण आहेत जे या भीतीच्या छायेखाली तिथं राहत आहेत. या डोंगराला भेगा पडल्यात. केव्हाही या डोंगराचा एखादा भाग हा खाली कोसळू शकतो. इर्शाळवाडीची घटना ताजी असतानाच इथे देखील अशी दुर्घटना घडू नये म्हणून तहसीलदारांनी तिथं भेट देऊ केलेली. अप्पर जिल्हाधिकारी देखील तिथे गेलेले होते. भाजप नवनियुक्त जिल्हाध्यक्षानंतर आता आमदारांची बैठक अधिवेशन संपताच होणार आहे. भाजप ॲक्शन मोडमध्ये आलंय. राज्यातील भाजपच्या सर्व आमदारांची 18 ऑगस्टला संघटनात्मक बैठक नरिमन पॉइंट इथे होणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत मार्गदर्शन करतील. संघटना वाढीसाठी फडणवीस आणि बावनकुळे इथे सगळ्या आमदारांना कानमंत्र देणार आहेत. बूथ सशक्तीकरणाचा आढावा घेतला जाईल. नव्या जिल्हाध्यक्षांसोबत संघटना वाढीचं नियोजन सरकार आणि पक्षामध्ये सांगड घालण्याचा यामध्ये प्रयत्न केला जाईल. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहे. तुषार, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे. आता पावसाळी अधिवेशन संपताच 18 तारखेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे। या बैठकीमधला पहिला मुद्दा म्हणजे बूथ सक्षमीकरणाचा असणार आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाच्या सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली होती। वॉर रूम देखील आता संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे। त्यामुळे भाजपा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते। त्याचप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर आता 3 पक्षांचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी 3 पक्षांचं सरकार असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आणि सरकारचा समन्वय नीट साधला जावा यासाठी देखील कमिटी गठीत केली जाणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक आमदारांचं रिपोर्ट कार्ड देखील वाचून दाखवलं जाणार आहे। प्रत्येक आमदाराने कशा प्रकारे काम करायचं या प्रकारच्या सूचना देखील देणार आहे। त्याचप्रमाणे राज्यातल्या शहरी भागामधला जो नवमतदार तरुण वाढत आहे त्या नवमतदारांकडे आपण कशा प्रकारे आकर्षित केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत कोणकोणत्या योजना पोहोचवल्या पाहिजेत, ग्रामीण भागामध्ये भाजपाच्या केंद्र स्तरावरच्या राज्य स्तरावरच्या कोणकोणत्या योजना आणखी पोहोचतील नाहीत त्यांच्यापर्यंत बरोबर, या सगळ्या गोष्टी आता आमदारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जातील। त्याकरता ही बैठक महत्त्वाची म्हणता येईल। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। पुढे पाहूया दुःखद बातमी अशी की कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। या आधुनिक विश्वकर्माने स्वतः कर्जतमध्ये 50 एकरात हा एनडी स्टुडिओ उभारला। इथे अनेक चित्रपटांचं आणि मालिकांचं शूटिंग देखील झालं। याच सजवलेल्या स्टुडिओमध्ये या स्टुडिओच्या परिसरातच माझ्यावर अंत्यसंस्कार केले जावे ही अखेरची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती। म्हणून या एनडी स्टुडिओमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। आज सकाळी मुंबईहून कर्जतला त्यांचं पार्थिव एनडी स्टुडिओमध्ये दाखल झालं। त्यानंतर त्यांच्या नातलगांसाठी, त्यांच्या जवळच्या लोकांसाठी म्हणून त्यांच्या तिथंच असणाऱ्या एका दर्शनासाठी म्हणून त्यांच्या आवडत्या लाल महालमध्ये, जो लाल महाल त्यांनी स्वतः तयार केलेला होता, विशेष लक्ष देऊन तयार केलेला होता, त्या लाल महालात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाकरता ठेवण्यात आलेलं होतं। चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज यावेळी नितीन चंद्रकांत देसाई यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून आज इथं उपस्थित झाले होते। अनेक कलाकृती त्यांनी घडवल्या। तमस या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे म्हणजे कला दिग्दर्शक म्हणून सुरुवात करणारे नितीन चंद्रकांत देसाई पुढे मजल दर मजल करत चाणक्य असेल, त्यानंतर वेगवेगळे मोठमोठे चित्रपट असतील ज्यात आवर्जून खरं तर देवदास, त्यानंतर जोधा अकबर यामधले जे भव्य सेट बघायला मिळालेले होते, हुबेहूब एखादा किल्ला उभा करणं किंवा एका राजाचं साम्राज्य उभं करणं यात त्यांची विशेष हातोटी होती। म्हणून भव्यता म्हणजेच नितीन चंद्रकांत देसाई अशी ही चित्रपटसृष्टीतली भव्यता म्हणा किंवा एक आधुनिक विश्वकर्मा याच्या जाण्याने या चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे। जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनाली आता या क्षणाला या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। मनाली, अत्यंत भावूक क्षण आहे की नितीन देसाई यांचा आता हा अखेरचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। खरं तर त्यांच्या या सगळ्या प्रवासात त्यांनी जे मोठं स्वप्न पाहिलं होतं, अर्थात एनडी स्टुडिओ ज्याची उभारणी त्यांनी केली, त्याच स्टुडिओमध्ये त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। मनाली। हो विशाल, कारण नितीन चंद्रकांत देसाई यांनी जो अखेरचा आपला व्हॉइस रेकॉर्डेड त्यांनी ठेवला होता किंवा जी नोट ठेवली होती त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की माझे अंत्यसंस्कार किंवा मला जो अखेरचा निरोप आहे तो याच ठिकाणी माझ्या या क्रिया पूर्ण कराव्यात। आणि त्यानुसार स्टुडिओ नंबर 6 जो ग्राउंड आहे, ज्या ठिकाणी मोठमोठ्या सिनेमा, जोधा अकबर असेल, लगान असेल, ते अनेक सिनेमाचे मोठे मोठे जे सीन्स आपण पाहिलेले आहेत, मग लढाईचे असतील किंवा इतर त्याच्यामध्ये ज्या सीनमध्ये खरंच भव्य दिव्यता होती ते या ठिकाणी शूट व्हायचे आणि त्याच सेटवर म्हणजे या स्टुडिओ 6च्या मैदानामध्ये त्यांना अखेरचा निरोप दिला जात आहे। दुर्दैव म्हणजे 2 तारखेला नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि पुढच्या 2 दिवसांनी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस आहे। परवा त्यांचा वाढदिवस आहे। आज माणूस काय विचार करत असतो आणि काय घडतं हे सगळेजण इथे उपस्थित आहेत ते अनुभवतात। त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती सगळ्यांना निशब्द करणारी आहे।
कारण अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये की नितीन चंद्रकांत देसाईंनी हे पाऊल उचललं असेल. त्यामुळे सिनेसृष्टीतले अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, सिनेमॅटोग्राफर यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. आमिर खान सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. आशुतोष गोवारीकर आले होते, रवी जाधव, त्यानंतर सुबोध भावे, ज्यांच्यामुळे नितीन चंद्रकांत देसाई यांच्यामुळे त्यांचे सिनेमे घडले, काही कलाकार बनले, ज्यांना स्टारडम मिळालं. त्यात सगळेच जण खरं तर भावुक झाले होते. नितीन दादांना निरोप देण्यासाठी आज सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या पाणावलेल्या आहेत विषाद. अनेक कलावंतांशी तू संवाद साधला असशील. नितीन चंद्रकांत देसाई तसे हे व्यक्तिमत्व विश्वमित्र, म्हणजे सगळ्यांशी मैत्री ठेवणारं, सगळ्यांसाठी आवर्जून काम करणारं, म्हणजे केवळ बॉलिवूडच नाही तर अगदी हॉलिवूडपर्यंत नितीन चंद्रकांत देसाई यांची ख्याती होती. काय भावना यावेळी कलावंत व्यक्त करताना दिसले? असा माणूस होणे नाही, यातच त्या माणसानं सगळं काही मिळवलेलं आहे. रवी जाधव असेल किंवा सुबोध भावे यांनी बालगंधर्वमधून नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासोबत एकत्रित काम केलं. जसं सगळे म्हटले होते की बालगंधर्व सिनेमासारखा पुन्हा नवा कोणता सिनेमा येणार नाही, तसंच आज या सगळ्यांना म्हणावं असं वाटलं की नितीन चंद्रकांत देसाई सारखं व्यक्तिमत्व किंवा त्यांची कलाकृती पुन्हा येणे होणार नाही. त्यामुळे ही कलाकृती जी आहे किंवा हा स्टुडिओ जो आहे तो आपापल्या पद्धतीनं आपण जतन केला पाहिजे. याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन जर हा स्टुडिओ वाचवता आला तर आपण खऱ्या अर्थानं नितीन देसाई यांना श्रद्धांजली देऊ, अशी भावना या सगळ्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. सिनेसृष्टीसाठी नक्कीच ही एक खूप मोठी हानी आहे, कधीही भरून न निघणारी. आणि त्यामुळे जर आपल्याला नितीन चंद्रकांत देसाई यांना जर श्रद्धांजली वाहायची असेल, अर्पण करायची असेल, तर त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं 2005 साली आणि म्हणून त्यांनी हॉलिवूडच्या तोडीस तोड मराठी माणसानं मराठी सिनेसृष्टीसाठी, हिंदी सिनेसृष्टीसाठी, भारतीय सिनेसृष्टीसाठी ही जी चित्रनगरी इथं उभारली होती, जी हॉलिवूडच्या तोडीस तोड होती, हा एनडी स्टुडिओ आपल्याला वाचवला पाहिजे, अशी या सगळ्या कलाकारांची प्रतिक्रिया. यावेळी नितीन देसाई यांना हा अखेरचा निरोप देत असताना म्हणाले, आपण बघतोय अनेक आठवणीत. खरं तर पत्रकार म्हणून आपण देखील जेव्हा जेव्हा म्हणून त्यांना रेड कार्पेटवरती भेटलो असू तेव्हा ते आवर्जून सगळ्यांशी संवाद साधायचे. मला तुला विचारायचं आहे, तू बऱ्याच वेळेस बिग बॉसच्या निमित्ताने असेल किंवा काही शूटच्या निमित्ताने नितीन देसाई यांना भेटली होतीस, कशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व होतं? नितीन देसाई हे पत्रकारांसाठी जर विशेषतः तू विचारशील, माझा वैयक्तिक अनुभव जर विचारशील, तर कधीच त्यांनी मला पत्रकार म्हणून वागलंच नाही ते माझ्याशी, किंवा माझ्याशी पत्रकार म्हणून कधी बोललेच नाही. त्यांचा इंटरव्ह्यू सुरू असताना चॅलेंज असायचं की मनाली तुम्हाला थांबवून दाखव, कारण ते एकदा बोलायला सुटले की ते कधी थांबत नाही, कधी न थांबणारे हे व्यक्तिमत्व होतं. आणि आज अचानक असं थांबणं हे खरं तर आपल्याला अजूनही न पचणार आहे. त्यांनी कधीच, मी एक मोठा निर्माता आहे, कला दिग्दर्शक आहेत किंवा माझ्याकडे एवढे मोठे सिनेमे आहेत, एवढा मोठा बाज आहे, अलिशान लाईफ, लार्जर दॅन लाईफ माझं आहे, हे कधी जाणवूच दिलं नाही खरं तर. आणि त्यामुळे मला हे करायचंय, मला ते करायचंय, तुम्ही पत्रकारांनी सुद्धा ना असं करा, तसं करा, तुम्हाला अजून सांगतो बघा यामध्ये हा अँगल देता येईल, म्हणजे हे स्वतः त्यांचं जे विजन होतं ना ते इतकं क्लिअर होतं. आणि त्यामुळे नितीन देसाई हे कायम एक आपला कौटुंबिक सदस्यच आहेत की काय. अगदी आमंत्रण त्यांनी द्यायचं झालं तर त्यांनी मला स्वतःला माझ्या फॅमिली सकट त्यांनी एनडी स्टुडिओची सफर त्यांनी करवली होती, ते स्वतः होते, प्रत्येक स्टुडिओ त्यांनी आम्हाला फिरवला होता. म्हणजे इतकी मोठी व्यक्ती आणि आपल्यासाठी जर असं काही करते, याच्यावरूनच विशाल आपण समजू शकतो की किती थोर व्यक्तिमत्व होतं. एक सच्चा माणूस, ग्रेट माणूस खरं तर आज आपण हरपलेला आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये इतकं मोठं नाव कमवलेलं सिनेजगतातलं हे एकमेव नाव असेल विशाल, की ज्यांनी एवढी मोठी ही कामं केलेली आहेत, एवढे मोठे सिनेमे त्यांनी खरं तर केलेत, त्यांचे बॅनर मोठ्या मोठ्या सिनेमांना लागलेले आहेत. हे साधं सोपं काम नाहीये. आणि हे एका मराठमोळ्या माणसानं ते विजन पाहिलं आणि ते पूर्णही केलं. अजूनही काही नव्या मालिका घेऊन ते येत होते. त्यामध्ये सुबोध भावेची सुद्धा महाराणा प्रताप सारखी मालिका होती, जी OTT प्लॅटफॉर्मसाठी ते विचारत होते. राजा शिवछत्रपती त्यांना पुन्हा एकदा नव्यानं OTT प्लॅटफॉर्मवर आणायचा होता. म्हणजे अनेक स्वप्न त्यांनी अजूनही उराशी बाळगलेली होती, जी पूर्ण करायची होती. मात्र ती आज सगळी स्वप्न ते मागे ठेवून निघून चाललं. मनाली, नितीन चंद्रकांत देसाई केवळ हे एक नाव नव्हतं, तर त्यांनी एक स्वतःच्या नावाभोवती एक वैभव देखील उभं केलं होतं. आणि मराठी माणसाला, अर्थात
याचा सार्थ अनुभव होता की चित्रपटाच्या शेवटी म्हणजे हिंदी चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावली येत असताना त्यात कला दिग्दर्शक म्हणून नितीन चंद्रकांत देसाई यांचं नाव अगदी मोठ्या अक्षरात मोठ्या फॉन्टमध्ये वाचायला मिळायचं. मराठी माणसाचं या व्यक्तीच्या जाण्याने खरं तर वैभव देखील हरपलंय असं म्हणायचं का? अर्थात विशाल, कारण आपण स्वतः जेव्हा एखादा सिनेमा पाहायला जातो आणि तिथे आपलं मराठमोळे नाव जेव्हा झळकतं तेव्हा आपल्या सुद्धा चेहऱ्यावर नकळत हास्य येतं. ते नाम आपलं असण्याची गरज नसते, पण ते मराठी नाव आहे आणि हेच आपल्याला खूप अभिमानास्पद असतं. आणि नितीन चंद्रकांत देसाई हे नाव नुसतंच आपल्या भारतीय सिनेपडद्यावर नाही तर ते हॉलिवूड आंतरराष्ट्रीय जगतावर जाऊन पोहोचलेलं होतं आणि त्यामुळे ते मराठी असल्याचा आणि एक यशस्वी जिद्दी लढवय्या कलाकार असल्याचा सार्थ अभिमान होता. आणि हाच लढवय्या कलाकार जेव्हा आयुष्यात हरतो अशी वेळ जेव्हा येते त्यावेळेला या संपूर्ण सिनेसृष्टीवर काय वेळ आली असेल. पण म्हणाली यावेळी तू बऱ्याचशा कलावंतांशी तू बोलली असशील, तू जसं म्हणाली की या माणसाची मुलाखत घेणं म्हणजे त्यांना थांबवणं कठीण असायचं, इतकं ते भरभरून बोलायचे किंवा इतक्या सांगण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडे असायच्या. अशावेळी खरंच अशी काय परिस्थिती निर्माण व्हावी किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना संवाद साधायला इतर कोणीच नव्हतं अशी भावना काही लोक व्यक्त करताना दिसत होते? या मुद्द्यावर सुबोध भावेंनी जी प्रतिक्रिया दिली, सुबोध भावेंचं आणि नितीन देसाईंचं महिनाभरापूर्वी याच एनडी स्टुडिओमध्ये लाल महाल जिथे त्यांचं अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी त्यांची भेट झाली. कारण त्यांचा आगामी सिनेमा जो आहे महापुरुष आणि इतर काही प्रोजेक्ट आहेत त्या सिनेमांसाठी सुबोध भावेंनी ही भेट घेतली होती. नितीन चंद्रकांत देसाईंसोबत तो सिनेमा ते दोघंजण मिळून करत होते आणि त्यांच्या आगामी OTT प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा काही प्रोजेक्ट त्यांचे पाईपलाईनमध्ये होते. त्या भेटी दरम्यान अख्खा स्टुडिओ सुबोधने सांगितलं की मला नितीन दादांनी फिरवलं, सगळीकडे दाखवलं की तुला इथे करता येईल का, तिथे करता येईल का. ज्या ठिकाणी सेट जळाला होता काही महिन्यांपूर्वी तो भाग त्यांनी दाखवला की बघ इथे असं झालं होतं, पण तो भाग जसाच्या तसा पुन्हा उभारलेला आहे. म्हणजे ही जिद्द त्या माणसामध्ये होती आणि ती व्यक्ती असं काही आयुष्यात घेऊन जगतीये किंवा इतका मोठा त्राण त्यांच्या आयुष्यात आहे हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं किंवा चेहऱ्यावरनं जराही म्हटलं तो जाणवू दिला नाही. आणि त्यामुळे आम्हाला कोणाला कळलंच नाही की असं काही नितीन देसाई करू शकतात आणि असं काही त्यांच्या बाबतीत घडू शकतं. या सगळ्याच्यामध्ये तू जसं म्हणाली की त्यांना बरंच काही करायचं होतं आणि त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर काळ बदलत गेला, तंत्रज्ञान बदलत गेलं, व्यासपीठं बदलत गेली. OTT प्लॅटफॉर्मच्या संदर्भात देखील नितीन देसाई यांचे प्रयत्न होते. अशावेळी येणाऱ्या कालावधीत ते कोणकोणते वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन येणार होते? काय म्हणाला विशाल? सॉरी मला ऐकू आलं नाही. म्हणाले माझा प्रश्न होता की शेवटी आता फक्त आठवणी उरल्यात नितीन देसाईंबद्दलच्या, पण नितीन देसाईंनी बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला ढाळून देखील घेतलं होतं. OTT प्लॅटफॉर्मवरती देखील ते काही मोठे प्रोजेक्ट घेऊन काम करणार होते. अशावेळी असे कोणकोणते प्रोजेक्ट होते जे येणाऱ्या काळात ते घेऊन येणार होते? त्यांना ऐतिहासिक सिरीज ज्या आहेत जे त्यांनी काही मालिका केलेल्या होत्या, राजा शिवछत्रपती असते किंवा महाराणा प्रताप आहे, हे खरं तर त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यांच्यावर जे काही फायनान्शियल क्रायसिस आलेले होते ते या OTT प्लॅटफॉर्मच्या आपल्या या प्रोजेक्ट नंतर भरून निघतील, रिकवर होतील अशी आशा सुद्धा त्यांना होती. आणि ही आशा त्यांनी त्यांच्या सहकार्यांकडे बोलून दाखवली होती की आपले वाईट दिवस आहेत पण काही हरकत नाही, हे प्रोजेक्ट सुरू झाले की पुन्हा एकदा आपण नव्यानं सुरुवात करतोय, त्यामुळे काही दिवसांचाच प्रश्न आहे. आणि एवढं सगळं असताना नितीन देसाईंनी असं जाणं, असं निर्णय घेणं हे खरं तर त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा खूप धक्का आहे. अजूनही हे सगळेजण या धक्क्यातून सावरलेले नाही. नितीन दादांचं जाणं म्हणजे आमचं सगळं काही संपणं अशी भावना या सगळ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर नितीन देसाई यांनी नुकतेच म्हणजे रविवारी 2 तारखेला ही घटना घडली, त्याच्या आधीच्या रविवारी त्यांनी लालबागच्या राजाच्या मंडळाला भेट दिली. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लालबागच्या राजाचा देखावा मंडप हे नितीन देसाई स्वतः करत होते, नितीन चंद्रकांत देसाई स्वतः करत होते, माफ करा. त्यांनी यंदाचा जो देखावा आहे तो शिवराज्याभिषेक असणार आहे, कारण 350 वर्ष पूर्ण झालेली होती आणि तोच देखावा त्यांना इथे तीच ती मेघडंबरी, त्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला, राजाला आसन, त्यांना त्यांचं या मेघडंबरीमध्ये त्यांना खरं तर त्यांचं आसन करायचं होतं. अशा अनेक गोष्टी त्यांनी डिझाईन केलेल्या होत्या आणि त्याचं विशाल काम जवळपास 80% नितीन देसाई यांनी पूर्णही केलं.
अगदी 10-20% काम शिल्लक होतं आणि त्यासाठी बुधवारी ते पुन्हा जाणार होते आणि त्यांनी वेळही दिलेली होती लालबागच्या मंडळाला आणि त्यांच्या टीमला सुद्धा की आपल्याला हे राहिलेलं काम लगेच पूर्ण करायचं आणि फायनल हात द्यायचा. म्हणजे इतकी धडाडी होती, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत काम करत होते. ज्या रात्री त्यांनी निर्णय घेतला, ज्या रात्री ही दुर्घटना घडली, त्यांनी आपलं जीवन संपवलं, त्याच्या आधी त्यांचे PA आहे, त्यांचे जे सगळं काही काम बघतात सचिन, त्यांना फोन करून सांगितलं होतं की सचिन सकाळी 11 वाजताची मीटिंग आहे, सगळ्यांना सांगून ठेव, बोलवून ठेव. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत काम काम आणि काम हेच तो माणूस करत होता. की अखेरचा निरोप नितीन चंद्रकांत देसाई या आधुनिक विश्वकर्माला दिला जातोय, जो इंडी स्टुडिओ नितीन चंद्रकांत देसाई यांनी मोठ्या मेहनतीने उभारला. या इंडस्ट्रीमध्ये तमस या मालिकेपासून कला दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे नितीन चंद्रकांत देसाई हे कायम सगळ्यांच्या लक्षात राहतील. याचं कारण असं आहे की भव्य दिव्य असे सेट उभारण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवलं गेलेलं आहे. शिवाय नॅशनल अवॉर्ड्स आणि चौफेर फिरस्ती असणारं हे व्यक्तिमत्व इंडस्ट्रीमध्ये, ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीपासून तर हॉलिवूडपर्यंत वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती करण्यात हातभार लावलेला आहे. कुठे कला दिग्दर्शक म्हणून, कुठे दिग्दर्शक म्हणून, कुठे कलावंत म्हणून देखील त्यांचा सहभाग राहिलेला आहे. म्हणजे सगळं काही करण्याची आसक्ती असणारा हा मनस्वी कला दिग्दर्शक, ज्याला आज आपण हरवून बसलोय. ज्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यांचे चाहते म्हणून एक सल आहे, एक मराठी माणूस म्हणून सल आहे की त्यांनी आत्महत्येचं पाऊल का उचलावं. ते माणसाने नैसर्गिकरित्या जाणं आणि त्याने आत्महत्येचं पाऊल उचलणं हे अत्यंत धक्कादायक असतं. आणि अशावेळी हा एक सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांपासून तर त्यांच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनाच बसला आहे. त्यामुळे अजूनही विश्वास बसत नाही की जसं मनालीने आपल्याला सांगितलं की अखेरच्या क्षणापर्यंत काम आणि काम आणि काम करणारा हा व्यक्ती अचानक आपल्यातनं अशा प्रकारे निघून गेला. पुन्हा एकदा आपण मनालीकडे जाणार आहोत. मनाली, आजच्या या प्रसंगी खरं तर काय नेमके प्रश्न विचारावे, का बोलावं, कशा पद्धतीने व्यक्त व्हावा एक प्रश्नच असतो. कारण उरत काहीच नाही. कारण जे संपलंय ते फक्त उघड्या डोळ्याने बघणं एवढंच काय ते आपल्यासमोर पर्याय उरलेला असतो. मित्रपरिवार चित्रपटसृष्टीतला नितीन देसाईंचा मोठा होता. आज त्यांच्या या अंत्यदर्शनासाठी कोण कोण येऊन गेलं. मनाली, विशाल, नितीन देसाई यांनी ज्यांच्यासोबत काम केलं ते सगळे कलाकार, दिग्दर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी. मग लगानमध्ये आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान हे दोघंही या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजर होते. त्याचबरोबर रवी जाधव, सुबोध भावे, बालगंधर्वची त्यांची टीम ही देखील या ठिकाणी उपस्थित होती. मानसी नाईक, अभिजित केळकर यांनी सुद्धा नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टी जी आहे ती आज या ठिकाणी आपल्याला दिसते. मात्र ही सगळी चित्रपटसृष्टी आहे ना एक शांतता पसरलेली दिसते या सगळ्यावर. कारण इतका मोठा डोलारा उभारणारे नितीन देसाई, अभिमानाला शानमध्ये वावरणारे नितीन देसाई आज निश्चित पडलेले आहेत. एनडी स्टुडिओ म्हणजे इथून कर्जतनं जाणाऱ्याची नजर एनडी स्टुडिओकडे वळणार नाही असं होणारच नाही. आणि हाच तो एनडी स्टुडिओ आज शांत झालेला आहे. विष्णू, त्यांनी कामात कायम सतत व्यस्त असणं म्हणाली हे तर त्यांच्या परिवाराच्या सवयीचं होतं. पण अर्थात त्यांच्या अशा पद्धतीने जाणं त्यांच्या परिवारासाठी पण फार मोठा धक्का होता. कारण अत्यंत छोट्याशा अशा गावातनं आपली करिअरची सुरुवात करणारे नितीन देसाई म्हणजे असं म्हटलं जातं की पहिलं मानधन 2000 रुपये आणि थेट 50 एकरात उभा केलेला हा एनडी स्टुडिओ ही सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब होती. पण हा अभिमान ज्यांनी आपल्या सगळ्यांमध्ये जागवला, निर्माण केला ते एनडी स्टुडिओचे निर्माते, ज्यांना आधुनिक विश्वकर्मा देखील म्हणलं गेलं. मी वारंवार या शब्दाचा या अर्थाने उल्लेख करतोय कारण भव्य दिव्य असं उभारणं हे कधीच त्यांना आव्हान वाटलं नाही. आणि हे सगळं करताना त्यांचा अभ्यास पक्का असायचा
त्यांचा आत्मविश्वास पक्का असायचा आणि झपाटून काम करणं हेच काय ते एकमेव ध्येय असायचं. हे सगळं करत असताना त्यांचं हे जाणं म्हणजे कला पोरकी झाली असंच म्हणावं लागेल. याबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेत राहू, पण यानंतर आपण नजर टाकूयात राज्यातल्या इतरही घडामोडींवरती. अगदी झटपट सुरुवात करूया. जळगावच्या भडगाव तालुक्यातील गोंदेगावमध्ये 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी जळगाव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटकही केली आहे. मात्र गावात संतापाचं वातावरण कायम आहे. भडगावमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर त्यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर संवाद साधून आरोपीला तात्काळ शिक्षा होईल अशी ग्वाही दिली. समाजी भिडेंचा निषेध करत इस्लामपुरात विविध संघटनांनी शहर बंदची हाक दिली आणि या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि यावेळी सर्व शिवशंभूप्रेमी, राष्ट्रप्रेमी, प्रगतशील पक्ष आणि संघटना यांनी इस्लामपूर शहरात निषेध मोर्चा काढला. यानंतर थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे. मेरे दोस्तों, आज बड़ा खुशी का दिन हमको लगा कि डेमोक्रेसी की जीत हो गई, संविधान की जीत हो गई, सत्यमेव जयते जो हमारा नेशनल सिंबल के नीचे लिखा हुआ रहता है वो उसका जीत आज हुआ है. इसलिए हम सारे लोग खुश हैं. शायद आप भी खुश होंगे क्योंकि हमेशा ऐसा होता है कि हमारी बातें कभी नेगेटिव में ही जाते हैं, थोड़ा सा पॉजिटिव भी रहता है. तो सुप्रीम कोर्ट का फैसला, उसके तहत, और मैं तहे दिल से सुप्रीम कोर्ट का फैसले का स्वागत करता हूं. अभी संविधान जिंदा है, बाकी है और न्याय मिल सकता है. ये इसका एक बहुत बड़ा उदाहरण है. संविधान, लोकतंत्र और भारत के आम लोगों की ये जीत हो गई है. सिर्फ राहुल गांधी जी का जीत नहीं है, सारे भारत के जनता की जीत है और डेमोक्रेसी की जीत है और संविधान के उसूलों की जीत है. इसीलिए एक बहुत बड़ा फायदा देश के लोगों को हुआ है. जो एक व्यक्ति लड़ता है सच्चाई के लिए, देश के हित के लिए और को मजबूती लाने के लिए, देश के युवाओं के लिए, देश में जो महंगाई बढ़ रही है, महंगाई के खिलाफ जो व्यक्ति लड़ते और लोगों को जागृत करते करते कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक 4000 किलोमीटर से भी ज्यादा चल के गरीबों से मिले, बच्चों से मिले, डॉक्टर, इंजीनियर, सभी लोगों से मिले. और आज मैं समझता हूं उन सब की दुआएं हमारे साथ है. इसीलिए ये लोगों का जीत है, मैं ये कह सकता हूं. और ये तो लोकतंत्र की जीत गूंजेगी. और राहुल गांधी जी को हटाने में, डिस्क्वालीफाई करने में सिर्फ 24 घंटे में सब कुछ हुआ. अब देखेंगे अब कितने घंटे में उनको रीइंस्टेट करते हैं, क्योंकि डिस्क्वालीफाई करने के लिए तो उनको टाइम ही नहीं. आया जजमेंट गुजरात, ये तो दिल्ली का जजमेंट है, बहुत आस्था नजदीक है बहुत ही. अब गुजरात से आया जो ये था, उसको उन्होंने 24 घंटे लगा के उसमें सब डिस्क्वालीफाई करे, बाकी सारी चीजें करे, बाहर निकाले, सब कुछ हुआ. लेकिन दिल्ली के सुप्रीम कोर्ट
और हमारा जो पार्लियामेंट है हार्डली ये सिर्फ किलोमीटरों पे है, तो वो तो 1500 से 600 किलोमीटर था। तो इसलिए मैं चाहता हूं कि शायद रात में वो रीइंस्टेट करते हैं, क्या अभी करते हैं, कितना वक्त लेते हैं, हमको अब देखना चाहिए। हम देखेंगे और इंतजार करेंगे। अब इतना बड़ा इंतजार किए तो ये जो बाकी उनके ऑर्डर का भी हम इंतजार करेंगे। और ये मोदी सरकार को और बीजेपी लोगों को थोड़ा, अरे भाई हम क्या गलती किए, ये करना नहीं था, ऐसा तो थोड़ा लगा होगा। चाहे वो मन में ही बोलते होंगे या बाहर बोलने को थोड़ा कष्ट होता होगा, लेकिन मैं उस पर टिप्पणी नहीं करना चाहता हूं, क्योंकि अभी आगे हमारा लड़ाई जारी रहने वाला है। तो इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये लोगों की जीत है, वोटरों की जीत है और वायनाड के नागरिकों की और वोटर की ये जीत है। वहाँ के लोग भी बड़े खुश हैं और वायनाड के लोग जीत से अब सब जगह ये अपनी जीत मना रहे हैं। तो मैं ज़्यादा न बोलते हुए बाकी के डिटेल में सिंघवी साहब बोलेंगे और चौधरी साहब भी बोलेंगे और राहुल गांधी जी भी एक दो शब्द कहेंगे। तो इतना कह के मैं आपको यही कहूँगा कि आप भी हमारे साथ कभी कभी खड़े होते हैं, इसीलिए आप सबको भी नमस्कार और दो शब्द कहने के लिए मैं उनसे शुक्रिया खड़गे जी। मैं राहुल जी से गुजारिश करूंगा, क्योंकि वो हमारे बीच में मौजूद हैं, वो कुछ शब्द आपके सामने रखें। बहुत बहुत स्वागत। काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे। आज आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणामध्ये, मगर जो भी हो, मेरा रास्ता तो क्लियर है। मुझे क्या करना है, मेरा क्या काम है, उसके बारे में मेरे दिमाग में बिल्कुल क्लैरिटी है। जिन लोगों ने हमारी मदद की और जनता ने जो प्यार और सपोर्ट दिया, उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। थैंक यू। शुक्रिया राहुल जी, शुक्रिया खड़गे जी। थैंक यू। आणि राहुल गांधी यांनी यावेळी अगदी थोडक्यात माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत पत्रकार परिषद जी ती आवर्ती घेतलेली। यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि अर्थात वी फॉर विक्ट्री अशा पद्धतीने या ठिकाणी दर्शवत आपला आजचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय असल्याची भूमिका किंवा तसं वक्तव्य त्यांनी मांडलेलं आहे। अर्थात माध्यमांच्या वतीने त्यांना प्रश्न विचारून उत्तर देण्याचा आग्रह केला जातोय, पण ते थांबलेले नाहीयेत। त्यांनी त्वरित सगळ्यांचे आभार मानत तिथून ते निघालेत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। देशमुख यांनी तुपकरांना ऑफर दिल्यामुळे रविकांत तुपकर काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। हिंगोली नांदेड जाणाऱ्या महामार्गावरती अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली आहे, त्यामुळे भीषण अपघात घडलाय। अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झालेत। नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलंय। नंदुरबारमध्ये बदल्यांसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या शिक्षकांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। 142 शिक्षकांवरती संशय आहे आणि 72 शिक्षकांची पहिल्या दिवशी तपासणी करण्यात आली आहे, तर उर्वरित शिक्षकांची आज तपासणी केली जाणार आहे। या सर्व शिक्षकांची उच्चस्तरीय तपासणी देखील केली जाणार आहे। जळगावातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात 14% वाढ झाली आहे। धरणात सध्या केवळ 33% जलसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। हिंगोलीच्या वसमत शहरातील थोरल्या मठामध्ये चोरी झाली आहे। भाविकांनी दान केलेली देणगी
देणगी स्वरूपातली जी रक्कम होती ती रक्कम, दागिने असा 26 लाखांचा ऐवज हा लंपास केला गेला। या प्रकरणी वसमत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस तपास सुरू आहे। मुंबईतील भाजी बाजारात सलग चौथ्या आठवड्यातही भाज्यांचे दर हे 100 पार आहेत, तर टोमॅटो दर देखील 200च्या जवळपास आहेत। श्रावणमास सुरू असल्याने भाज्यांची मागणी प्रचंड वाढली आहे। सध्या बाजारात चर्चा आहे ती टोमॅटोची। टोमॅटोचे भाव आज प्रचंड वाढले असले तरी शेतकऱ्यांना म्हणावा त्याचा फायदा होताना दिसत नाहीये। बाजारात टोमॅटोला 200 रुपये दर मिळत असताना शेतकऱ्याच्या हातात मात्र प्रति किलो 100 रुपयेच पडतायत। ग्राहक महाग दरात टोमॅटो विकत घेत असला तरी व्यापारीच मालामाल होत असल्याचं चित्र दिसतंय। धुळ्यात ऐन पावसाळ्यात भाज्यांच्या दरात आता वाढ झालेली आहे। गृहिणींचं किचनचं बजेट कोलमडलंय। शहरात टोमॅटोच्या दरात वाढ झालेली आहे। बाजारात टोमॅटो 150 ते 200 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। धाराशिवमध्ये पीक विमा काढण्यासाठी शासनानं 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती। त्यानंतर 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान 34,842 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलाय, तर आतापर्यंत एकूण 7,49,842 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचं समोर आलंय। मावळची तहान भागवणाऱ्या पवना धरणाची 100कडे वाटचाल सुरू आहे। मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात 93.8% पाणी साठा जमा झालाय। नागपूर शहरातील 6 जिल्ह्यात धरणाचा पाणीसाठा समाधानकारक असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात येते। त्यामुळे येणाऱ्या काळात पूर्व विदर्भामध्ये पाण्याची टंचाई आता जाणवणार नाहीये। एवढा साठा सध्या तरी असल्याचं सिंचन विभागाचे प्रमुख अभियंता बोर्ले यांनी सांगितलंय। धुळे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं लाठीपाडा धरण अखेर भरलंय। जिल्ह्यातील पांझरा नदीवरील सर्वात मोठं धरण भरलेलं आहे आणि सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलंय। त्यामुळे साक्री तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तर जिल्ह्यातील इतर मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे झालेले आहेत। तिथल्या नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा कोयना जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 दिवस आधीच तराफा सुरू करण्याच्या सूचना दिल्यामुळे तापोळा, तेटली आणि दरे या तराफ्याच्या माध्यमातून या गावचं दळणवळण सुरू झालेलं आहे। त्यामुळे या भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। मावळ तालुक्यात भात लागवड संपताच आता खत लावणीला वेग आलेला आहे। इंद्रायणी भाताला जास्त पसंती या भागातल्या आहे, त्यामुळे मावळ तालुक्यात जास्त लागवड केली जाते। शेतकऱ्यांनी भात पिकाला रासायनिक खतं आणि गोळी खत देण्यास सुरुवात केली आहे। हे खत युरिया आणि DAP पासून बनवलेलं असतं, त्यामुळे भात शेतीला उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होतोय। पुढे कृपा करून हितचिंतक आणि अत्यंत नातेवाईकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपली गर्दी जरा कमी करावी। कृपा करून सहकार्य करावे। आपली जागा जरा मोकळी करावी। आणि आपण हे लाईव्ह दृश्य पाहतो आहोत कर्जत जवळच्या इंडी स्टुडिओच्या परिसरातून, जिथे देशातले अत्यंत नामवंत आणि लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। विषय एखाद्या लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीचा असो किंवा एखाद्या भव्य लग्नाचा सेट असो, एवढंच नाही
तर प्रजासत्ताक दिनावरचा महाराष्ट्राचा चित्ररथ असो किंवा बॉलिवूडमधला सगळ्यात भव्य आणि सगळ्यात अवघड असा सेट, एकच नाव समोर येतं आणि ते गेल्या 25-30 वर्षात एकच नाव समोर येतं, ते म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला टॉप 18. टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक